चल झाला. चला चला. आजोबांच्या घराचा शूट चालू होता. आजोबांच्या बहिणीचं घर आहे. हो ओके ओके. हा चला. ही कुठची वाडी आहे ताई? कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. मंडळी आपला ब्लॉग स्टार्ट झालेला आहे. स्वागत आहे तुमचं आमच्या ओमकार गौरी ब्लॉग्स चॅनलवरती. आणि आत्ता आपण कुठे आहोत बघू शकताय, नेरूरच्या पुलावरती आहोत. प्रसिद्ध असा नेरूरचा पूल. आणि आज आपण चाललो आहे, आपला प्रवास होणार आहे आचरामध्ये. आज पण प्रमोशनल शूटच्या कामासाठी चाललो आहे. एक मालवणमध्ये साईड आहे, तिकडे शूट करायचं आहे. तुम्हाला दिसेल कुठची साईड आहे काय. त्याच्यानंतर आपण तिकडनं आचऱ्यामध्ये जाणार आहोत. आणि आता जेवायच्या अगोदरच आपण बाहेर पडलो आहे. सगळ्यात पहिला आपण बघतोय कुठे नाश्ता आपल्याला करायला मिळते काय. जर मिळालं तर थांबणार, नाही तर मग डायरेक्ट कंटिन्यू शूटच्या जागेवरतीच पोहोचू. सो इकडचा नजारा तुम्हाला थोडक्यात दाखवतो जाता. तर तुम्ही जर नेरूर मिस करत असाल तर जाता आता तुम्हाला दाखवतो. मस्त तुमच्या गावचा आनंद घ्या. इकडनं दृश्य एकदम भारी आहे, दाखवतो. बघू शकता या साईडने नदीचा नजारा बघा, एकदम सुंदर. इकडे सुंदर नारळाची झाडं आहेत बघू शकताय. हे बघा, तुम्ही जर या गावात नसाल तर नक्की कमेंट करून सांगा. आपण पेट्रोल जस्ट फुल केलं आणि निघालो आहे तिकडनं. आता प्रवास कंटिन्यू करूया, वेळ नको काढूया. चलो जरा कॅमेरामॅनकडे देऊया. कॅमेरामॅनचा अवतार बघा. नाही अवतार म्हणजे हे. ओके हा. मंडळी तुम्ही इथे नक्कीच थांबला असाल. श्रीदेव कासा टक्का महापुरुष देवस्थान. कोण कोण इथे आलाय कमेंट करून नक्की सांगा. आणि पावसाळ्यात तिकडे बघू शकताय, तिकडे किती जबरदस्त वातावरण असतं, तुम्हाला सांगायची गरज नाही. आता पूर्ण सुकलं आहे, पाणी असं वाहत असतं जबरदस्त. हो, सगळ्यांना माहिती असेल. आपल्याला आता हा डोंगर क्रॉस करायचा आहे आणि तिकडनं पुढे जायचं आहे. येस, आपण इकडे आलोय तर आतमध्ये जाऊन येऊया पाया पडून. दर्शन करून येस. देवळाच्या बाहेर येऊन उपयोग नाही, आतमध्ये यायचं लागतं. दर्शन आपलं करून झालंय म्हणजे आता आपण निघूया. इकडून स्ट्रेट जायचं आपल्याला, टर्न घेत. हे बघा अजून पाणी आहे इकडे. थोडाफार घाट रस्ता लागणार आहे इकडून. हा, या साईडला तुम्हाला बरेच गाड्या भेटणार आहेत, कारण या साईडने मालवण रोडला आपण चाललोय. आणि मालवण एक खूप मोठं पर्यटन स्थळ असल्यामुळे इकडे बऱ्याच गाड्या येतात बाहेरून. मंडळी आता आपण पोहोचलोय मालवणमध्ये. आणि आता आपण पहिल्या साईडवर चाललो आपल्या. तिकडे जाऊन आपलं पहिलं काम पूर्ण करूया आणि त्याच्यानंतर आपल्याला आचऱ्याला जायचंय. मंडळी आम्ही पहिल्याच साईडवर येऊन पोहोचलोय. हे बघा, आणि एकाच जागेवरती वेळा आलोय आम्ही कामासाठी. कामाची इम्प्रूव्हमेंट झाली. येस, गेल्या वर्षी माझ्या व्हिडिओमध्ये तिकडची आजी वगैरे बघितलं असेल. आता आम्ही इकडे आलो. चेंजेस बघूया आज काय झालेत. जिनो की ना पाठच्या साईड. चला, घराच्या वरती आलो आपण जिना सोडून इकडनं. तर हे कन्स्ट्रक्शन साईडचा काम आपलं चालू आहे, शूट यांचा रीलचा. सो ते करायला आलो आहे मालवणमध्ये सगळ्यात पहिला. तर बघू शकताय अशा प्रकारे वरची कंडिशन अशी आहे. लास्ट टाईम आलेलो आपण, तुम्ही ब्लॉग बघितलात का माहिती नाही. इंजिनियर तुषार धारगळकर यांच्या साईडवर आहोत आपण. शूट कंप्लीट केलं आहे इकडचा. जाऊया खाली, गौरी खालीच थांबली आहे. चलो नेक्स्ट साईडवर जाऊया. वाट कुठं नाही. ओके चल झाला. चला चला. आजोबांच्या घराचा शूट चालू होता. आजोबांच्या बहिणीचं घर आहे. हो ओके ओके. हा चला. ही कुठची वाडी आहे ताई? मालवणमध्ये धुरीवाडा. धुरीवाडामध्ये आहोत मालवणमध्ये. हां ओके ओके. जवळ कन्याशाळा, नियर कन्याशाळा हायस्कूल. चला नेक्स्ट लोकेशन. चला. हो हो. मंडळी आपल्याला आता आचऱ्याचं पूल भेटतंय. बघू शकता, तुम्हाला दाखवतोय मी. समोर मोठा एक डोंगर आहे समोर, आणि बाजूला पाणी बघा. या साईडला
पाणी पूर्ण सुकलेलं आहे. हे बघा खाडी आहे ही आणि या साईडला पाणी आहे थोडंफार. हे बघा. खाडी आणि बागाची एक सुंदर मस्त अशी बाग आहे या साईडला आणि या साईडला पण आहे. आणि वारं एकदम थंडगार मस्त नेक्स्ट लेवल. आता एक डोंगर पार करूया. पुन्हा एकदा भेटणार आहे आपल्याला घाटासारखा रस्ता. येस म्हणजे आपण साईडवर येऊन पोहोचलो. चला ते साईड लास्ट टाइम आपण एकदम काम सुरुवातीच्या याच्यावरती होतं तेव्हा इथं. येस काम चालू आहे इकडे. चावी काढ चावी. सुरुवातीला एकदम आलेलो तेव्हा काय साईड रेडी नव्हती, पण आता एकदम मस्त झालंय काम, एकदम परफेक्ट. प्लास्टरपर्यंत आलं आणि आतमध्ये काम चालू आहे. तेच आपल्याला शूट करायचं आहे व्यवस्थित. हे दोन्ही साईड त्यांचेच आहेत, तुषार धारगळकर आणि हा. तर कामाची बारकाई बघूया कशा प्रकारे सगळं शूट करून घेऊया पटपट. जाऊया आतमध्ये. तर टाईल्सचं वगैरे काम चालू आहे यांचा. किचन ओटा हे बघा. मस्त आचऱ्यामध्ये ही प्रॉपर्टी आहे. काम एकदम नेक्स्ट लेवल चांगल्या क्वालिटीचं करतात. आपण यांच्याकडे आता 2 वर्ष झाली काम करतोय कंटिन्यू यांचा. हेल्मेटमुळे केसांची वाट लागली आणि असं म्हणजे गरमीत फिरावं लागतं कामासाठी. काम ठरवून देणारे मंडळी इकडे आणि आपला शूट करायचं काम, एडिटिंग, व्हॉइस ओव्हर सगळा. आता तिकडचं चालू आहे काम. 2 मिनटात तिकडचं आपण करूया. तसं रीलसाठी जास्त वेळ लागत नाही शूट करायला, पण नीट घ्यावं लागतं कारण डिस्टन्स बराच लांब आलो आहे भरपूरच घरापासून. त्याच्यामुळे इकडे पण 2-3 वेळा आलो. हो, ही 3rd टाईम आपलं. आणि प्रत्येक काम आम्ही बघितलं सुरुवातीपासून. बांधकामाचं बघितलं, स्लॅबचं बघितलं आणि आता हे प्लास्टर वगैरे चालू आहे ते. आणि कंप्लीट झाल्यानंतर पण आपण परत एकदा व्हिजिट करणार आहोत. तुम्हाला कळेल. बरेच जण विचारतात चांगले काम कोण करतात, चांगले कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत. सो असं आहे. जाऊया तिकडे बघूया. मंडळी तुम्ही बघू शकता दोन्ही घरं सेम आहेत, फक्त वर डिझाईन आहे ती थोडीशी वेगवेगळी आहे. आम्हाला वाटलं दोन्ही घरं सेम आहेत, आतमधून रूम्स वगैरे सेम आहेत, पण जाता जाता आमची नजर पडली आहे फोडून थोडासा लुक वरून चेंज आहे. खूपदा मायला झाल्या फेस बघा वॉश करतोय. जाऊया आता आपण. गरमी चला फुसतो आणि निघूया. घरी जायला निघूया आता. वाजले 3-3:30. कामानिमित्त का होईना आचऱ्यामध्ये 3 ते 4 वेळा आलोय आपण इकडे. 4 वेळा आलोय आपण. टाइम देवगडला पण तिकडे कुणकेश्वर मंदिरचं पण पेंटिंगचं काम यांनीच केलेलं आहे. हो तिकडे पण आम्ही गेलो होतो. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप चांगलं काय काय बघायला मिळणार आहे, म्हणजे मिनी ब्लॉगमध्ये काम कशा प्रकारे आणि काय वेगळं आहे ते. तर बघूया आपण. वाट बघा फक्त मिनी ब्लॉग कधी येणार आहे याची. चला.